हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे रविवारचा. इथं आज माझं रविवारचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. आता सकाळचा घरातले कामं वगैरे करण्यासाठी सुरुवात केली होती. तर त्या अगोदर इथं मी हे छोटे झाड होते हे पण स्वच्छ धुवून असे घेतले होते आणि ह्यातलं पाणी पण बदलून घेतलं होतं. त्यानंतर शनिवारी काल लॅपटॉप आणला होता, ते पण शेअर केला होता. तर शनिवारी पूजा केली नव्हती कारण संध्याकाळ पण झाली होती, म्हणलं सकाळी करतायत त्यासाठी तर रविवारीच पूजा करण्यासाठी हार थोडेसे गोडमध्ये बर्फी आणली होती आणि घरात पण दिवाबत्ती अशी लावून घेतली छान. त्यानंतर आज दुपारच्या जेवणामधचा स्वयंपाकाची पण तयारी करून घेतली. त्यासाठी इथं मी भात केला होता, चपाती, आणि मिस्टरांनी पण इथं मसाला करून दिला होता. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर सगळं नीट करून ठेवलं होतं. आणि घरातले कसे कामं चालूच असतात एक एक. तर हे पण म्हणलं आता भाजीचं वगैरे कटिंग करून घेतली मिस्टरांकडूनच. आणि त्यानंतर इथं मी चपाती करून घेतलेल्या आहेत. मोठ्या अशा चपात्या पण करून घेतल्या होत्या, लवकर पटकन होतील अशा. आणि इथं भाजीची पण तयारी करून घेणार होते आता. चपाती सगळी करून झाली. आता मसाला वाटून घ्यायचा होता. कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेणार होते. इथं चपाती करून झाली. पोळपाट पण स्वच्छ धुवून ठेवू म्हणलं, लगेच हातासारखा पण स्वच्छ पोळपाट धुवून ठेवला. आणि आधी तर मी कांद्याची पेस्ट करून घेणार होते. त्यासाठी ना कांदा तर मिस्टरांनी कट करून दिलाच होता. कांदा थोडंसं पाण्यामध्ये कांदा, अद्रक आणि लसूण, थोडेसे काजू पण टाकून शिजवून घेऊन पेस्ट केली तरी भाजी छान होती, ग्रेव्ही पण छान होती. पण आज मी तर कांदाची पेस्टच करून घेणार होते आणि तेलात छान अशी फ्राय करूनच भाजी करणार होते. इकडे मी कढई पण तापण्यासाठी ठेवली होती आणि 2 ते 3 पळी तेल पण तापण्यासाठी ठेवलं होतं. आणि आता इथं मी पेस्ट करून घेणार होते. टोमॅटो, अद्रक, लसूणची अगोदर पेस्ट करून घेणार होते. न पाणी टाकताच इथं मी वाटण करून घेतलं होतं. आणि त्यानंतर तेल चांगलं तापलं की तेलामध्ये मी इथं पनीर पण फ्राय करून घेतलेलं आहे. 3 पळी तेल टाकलं होतं. त्याच्यामध्ये छान असं पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. पनीरचा कलर थोडासा बदलला की त्यानंतर इथं पातेल्यात पाणी घेऊन पातेल्यात सगळं हे पनीर पण काढून घेतलेलं आहे. असं मऊ राहतं त्यामुळं पनीर इथं मी काढून घेतलेलं आहे. आणि नंतर तेल काय घेतलं नव्हतं, ह्याच तेलामध्ये थोडीसं खडे मसाला वगैरे टाकलेला आहे. आणि त्यानंतर हे मसाला पण चांगला असं तेलातच फ्राय करून घेणार होते. तर इथं मी पनीर पण पातेल्यात काढून घेतलं आणि त्यानंतर तेजपत्ता टाकला आहे आणि 2-3 हे दालचिनी टाकली होती आणि लवंग टाकलं होतं आणि वाटण करून घेतलं होतं. ते पण पेस्ट करून घेतली होती कांदा टोमॅटोची. तर ग्रेव्ही छान अशी करणार होते, त्यासाठी तर कांदा टोमॅटोची छान अशी ग्रेव्ही करून घेतली होती. ग्रेव्ही करण्यासाठी इथं मी सगळं एकत्रच वाटण करून घेतलं होतं. कोथिंबीर फक्त थोडीशी ठेवली होती. आणि इथं आता सगळं एकत्रच टाकून घेतलं आहे. आणि हे मसाले पण मी चांगले 4-5 मिनटं मी तेलात असं शिजवूनच घेणार होते. म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं वाफळून घेणार होते, कारण कांदा टोमॅटो जास्त होतं त्यामुळं इथं चांगलं परतून घेऊन एक 4-5 मिनटं मी ताट झाकूनच हे तेल सुटेपर्यंत मसाला पण करून घेतला होता. मसाला चांगला झाला की भाजी छान होती. त्यामुळे इथं 2-3 हिरव्या मिरच्या पण टाकल्या होत्या. हिरव्या नाही, लालच मिरच्या होत्या. त्यानंतर इथं पनीर मसाला, हळद आणि मीठ आणि घरची चटणी. वाटाणा स्वच्छ धुवून घेतला आणि हा पण टाकलेला आहे. हा वाटाणा पाकिटमधलाच आणला होता. हे सगळं एकत्र चांगलं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पनीर पण टाकलेलं आहे. तर छान अशी पनीर आणि वाटाण्याची भाजी पण करून म्हणजे झाली होती. खाण्यासाठी पण छान चव झाली होती. मसाला चांगला करून घेतला होता. कांदा टोमॅटो तेलात चांगला शिजवूनच घेतला होता. तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेतला होता. त्यानंतर हे सगळं मिक्स करून थोडीशी कोथिंबीर टाकून आणि की हे एक 2-3 मिनटं झाकून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला जितकं अशी भाजी करायची आहे, ग्रेव्ही करायची, तितकं असं इथं मी पाणी टाकून घेणार आहे इथं. आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. जितकं ग्रेव्ही करायची तितकं पाणी टाकलं आहे. आणि आता एक 7-8 मिनटं हे पण झाकून ठेवून शिजवून घेतलेलं आहे. तर 7-8 मिनटानंतर छान असं तेल पण सुटलं होतं भाजीला पण आणि भाजी पण छान झाली होती. गॅस बंद करून घेतला आता इथं. स्वयंपाक झाला होता. मुलं मिस्टर आणि दोन्ही मुलं मिस्टर आम्ही सोबतच आता इथं जेवण करून घेणार होते. भाजी झाली की चपाती भात झालेला होता आणि भाजी पण छान झाली होती. खाण्यासाठी पण चांगली झाली होती. मसाला चांगला तेलात तळून वगैरे घेऊन व्यवस्थित केला की भाजी पण छान झाली होती. आणि इथं वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, भात झाला होता.
आणि जेवण वगैरे दुपारचं झालं. त्यानंतर हा टायमिंग आहे 5:30 वाजले होते. काल शनिवार होता, संध्याकाळ झाली होती. मग म्हणलं सकाळीच रविवारचं पूजा करणार होते, पण म्हणलं 4:30 4:30ला करू, पण इथं 5:30 वाजले होते पूजा करताना. तर घरात अशी काही नवीन वस्तू आणली की पूजा वगैरे केली की छान वाटतं. तर तिथं मी पूजा पण करून घेतली आणि असं रुटीन पण आजचं रविवारचं म्हणजे मी शेअर केलेलं आहे. छान पूजा पण करून घेतली. गोडमध्ये मी बर्फी आणली होती. मुलं म्हणले बर्फी आण मम्मी, पण बर्फी आणली. छान अशी पूजा पण झालेली आहे. मिस्टरांना मुलांना पण बर्फी दिलेली आहे. आजचं रुटीन पण शेअर केलं आहे. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.